भीमाशंकर सहकारी कारखान्याला ऊस वाहतूक करणारा जो ट्रॅक्टर आहे त्याच्या मागे 2 ट्रॉली लावलेल्या होत्या. त्याच्यामध्ये बियाणं होतं आणि पिंपळवंडी या ठिकाणावरून तो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर ते बियाणं घेऊन येत होता. मात्र कार फाट्यावर आत्ता आपण उभे आहोत या ठिकाणी स्पीड ब्रेकरवरती मागच्या ट्रॉलीचा नट पडून गेला आणि त्यामुळे ती ट्रॉली ट्रॅक्टरपासून वेगळी झाली आणि या ट्रॉली बाजूला होऊन त्या ट्रॅक्टरच्या पण पुढे निघून आली. या ठिकाणी बरीच हॉटेल्स आहेत. अतिशय धक्कादायक या ठिकाणी घडू शकली असती. मात्र नशिबाने ती ट्रॉली रस्ता सोडून थोडी बाजूला गेली आणि त्या ठिकाणी थांबलेली आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. अनेकदा हे ट्रॅक्टर वाहतुकीचे नियम देखील पाळत नाहीत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना होतात. मानवी जीवनाला देखील धोका, त्याचबरोबर मालमत्तेचं देखील नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळं खरोखर कारखान्याने देखील याची काळजी घेण्याची गरज आहे. आई शपथ. हो का गेली म्हणजे याची याची याच्यातून सटकली का? तुटलंय का हे? तुटलं नटच गेला निघून याला मागून चेक नट असतो ना ते सुखानाच्या आतून बघलकच गेली असती गाडी. दुसरी घट नाही. हा का? माझ्या हॉटेल पुढे असं कधी गाडी नव्हती मोठी. आता 8 दिवस झाले. ट्रॅक्टरच्या पुढे ट्रॉली, ट्रॅक्टर मागे, ट्रॅक्टर मागे होता ट्रॉली पुढे गेली होती. ट्रॅक्टर मागे राहिला, ट्रॉली पुढे. नाही याला सटकली ना. गतिरोधकच्या मागच होती. हा ट्रेलर गतिरोधक होता आणि ती गतिरोधकच्या मागच होती. मागून पुढे गेली. सुकन तुटले. असे 2-3 घटना झाल्या याच्या आधी, पण तुम्ही त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष का नाही देते? आता ते मालक लोकांना सकाळी पाहिजे साहेब. कोणत्या कारखान्याची? भीमाशंकर. भीमाशंकर. कुठून आणलं? कुठून आणलं? पिंपळवंडीवरून. बियाणे ब्रेक ते समोर लागला त्याचा. पलटी बिलटी लागतच होती ट्रॉली तेवढी. थांबली माझ्या मध्ये संपत गाठावला असं चिकून असते. आमची गाडी मागे होती. हा तुमची गाडी मागे होती. आमच्या गाडीला क्रॉस करून गेली ती पुढे. असं ना. मी पाहतोय सर तिथं हातात मला गाडी ट्रॉली आली. माहिती का तिकडून काय दिसली मला तुम्ही गतिरोधक बरं का, गतिरोधकला असताना ती ओव्हरटेक करून इकडे आली. त्या ट्रॉलीला ओव्हरटेक करून इकडे आलेली. मी म्हणलं हो पुढून एखादा असलं तर सावध होईन वा. असं झालं मला. म्हणलं एखादं जाईल एखादं लागला की म्हणून ओळखतो. बंगला वाचला ना तो. हा मग बंगला वाचला नाही तर बंगल्यावर गेली.